हॅलो, मी आरुष पांढरे परत एक व्हिडिओ घेऊन येत आहे। मी यूट्यूबवरती एक पोस्ट टाकली होती की मी एक गार्डन टूर करणार आहे, फुल गार्डन टूर। माझं जे वेजीज आहेत, फुलबाग आहे, तर मी एक शॉर्ट पण टाकली होती माझ्या फुलांबद्दल, ज्याच्यात आहे झेंडू, मोगरा, गुलाब एक्सेट्रा। आणि आज मी फुल गार्डन टूर देणार आहे, तर चला आता आपण बघूया। तर ही आहे एक कर्दळ, ह्याला अशी येलो कलरची फुले येतात। आता सुकून गेली आहेत, पण नक्कीच मी एक यूट्यूब शॉर्ट टाकील ह्याला चांगली फुलं आल्यावर। हे आहे माझे सगळे सक्युलंट्स। मला सगळ्यांची नावं माहीत नाहीत, कारण ते कुठून मी आणलेले आहेत, प्रॉपर दुकानातले नाही आहेत सगळे। तर वेगवेगळ्या गार्डनर्सकडून मी कटिंग्स घेतलेले आहेत। हे झाड बघू शकता तुम्ही, हे एक छोटं एवढं पान होतं, या पानापासून हे मोठं झाड तयार केलं आहे मी। तर हे आहेत सगळे वेगवेगळे सक्युलंट्स माझे, व्हेरी इझी टू ग्रो। तुम्ही एक छोटंसं पान लावू शकता फक्त, आणि ते खूप पसरतं। ही आहे अजून एक कर्दळ, ह्याला लाल फूल येतं, फक्त ही खूप मोठी आहे आणि एवढी तरी येतेच ती। हे पण एक कटिंगपासून तयार केलेलं झाड आहे। हे एक रँडम बुश आहे, ह्याला रेड कलरची फुले येतात। मला ह्याचं पण नाव माहीत नाही आहे, पण तेच परत वेगवेगळ्या गार्डनर्स करून कलेक्ट केलेले कटिंग्समधून। आता हे माहिती आहे मला, हे आहे आपले रोज, पिंकिश रेड कलर आहे यांचा। असले 3 आहेत माझ्याकडे, तुम्ही बघू शकता किती सुंदर फुले आहेत, आणि त्याचा वासही खूप छान येतो। आणि त्यांच्या खाली इथं आहे थोडासा झेंडू, हे मी माझ्या शॉर्टमध्ये इन्क्लूड केलेलं होतं। मी बघू शकता सुंदर असं फुले। हा मी आता सध्या 3 टाईप्स ऑफ झेंडू ग्रो करतो, त्यातला हा एक टाईप आहे, आणि हा आहे सिम्बा झेंडू। मी सिम्बा, ऑरेंज बॉय आणि सिम्बा कर्व्ड कर्व्ड लावतो। सिम्बा कर्व्डची ॲक्च्युअल मोठी रोपं नाही आहेत माझ्याकडे, पण ऑरेंज बॉय नक्की दाखवेल मी तुम्हाला। हे बघा, झेंडूची अशी मी भरपूर रोपं तयार करतो। माझ्याकडे 70+ रोपं आहेत, खूप फास्ट ग्रो करतो तो। हे आहे एक जेनेरेलिया म्हणून एक हे प्लांट आहे, ह्याच्यातली रेडवालं आहे। हे पण मी एका गार्डन सेलमधून घेतलं होतं, खूप चीप प्राईससाठी। बघू शकता हे अशी फुले आहेत त्याला। हे आहे एक छोटंसं असे अजून एक सक्युलंट, ह्याला पण अशी रेड फुले येतात, आणि मी ह्याचे खूप रोपं ह्याची रोपं हे स्प्लिट होतं खाली, आणि मग हे ॲक्च्युअली मेन झाडापासून ते कट होतं, आणि मग त्याची अशी रोपं तयार होतात। मी सगळीकडे लावलेत, कारण मला इथं खूप छान असं त्याचा लॉन बनवायचं आहे। आणि अजून झेंडूची रोपं। आता आपण आलेलो आहे माझ्या वेजी पॅचमध्ये। अजून फुले दिसणार आहेत आपल्याला, पण हा आहे माझा वेजी पॅच। इथे आहे मिंट म्हणजे पुदिना, आणि ह्याचा वासही खूप छान आहे, खूप वेगवेगळ्या रेसिपीजमध्ये आपण वापरू शकतो। आणि मगाशी दाखवलेल्या कर्दळीची ही आहेत अशी फुले। आता शॉर्ट येणार नाही आहे कारण आता तुम्हाला दिसलेलं आहे, अशी सुंदर येलो आणि व्हाईट कलरची ह्याला फुले येतात। ही आहे माझी काकडी, अँड वन ऑफ माय प्राइज पोझेशन्स, कारण ही काकडी पूर्ण जळून गेलेली रोपे, ही 2 रोपे आहेत, आणि सो फार ह्याच्यापासून मला 7 ते 8 काकड्या खायला मिळालेल्या आहेत, आणि अतिशय गोड काकड्या आहेत। ही लेबनीज टाईपची काकडी आहे, आणि तुम्ही बघू शकता, आता काढायला नाही आहे काय, पण हे असे छोटे छोटे काकडे आहेत। त्या काढल्यावर मी नक्की पोस्ट टाकील, त्याच्यामुळे माझ्या चॅनलवरती बघत राहा, आणि अशी एवढी मोठी खायला काकडी आली की मी नक्की पोस्ट टाकील। हे आहे गाजराचं बी, म्हणजे गाजराचं टॉप आपण कट करून जेव्हा लावतो
तेव्हा हे असं बी येतं, बघू शकता. हे ड्राय आउट झालं की मग मी हे काढू शकतो बी, आणि मी पुढे एक तुम्हाला गार्डन बेड दाखवेल, तिथे मी हे लावणार आहे. इथे आहे मिरचीची रोपे, यांना कळ्या लागलेल्या आहेत बऱ्याचशा रोपांना. आता कोणता टाईप आहे सगळ्यांचं मला आठवत नाही आहे, पण ह्याच्यात 2 टाईप्स आहेत. एक कॅरोलायना हॉट मिरची आणि एक थाई चिली, म्हणजे आपली बेसिकली आपली इंडियन चिली जी असते लांब तशी. आणि हा आहे माझा ऑरेंज बॉय झेंडू, तुम्ही बघू शकता. इथं आता हे जे आहेत फ्लावर्स, ते फुल ग्रोन फ्लावर्स नाही आहेत, पण तुम्ही बघू शकता छोटासा फोटो आहे तिथे, अशी गोल फुले येतात त्याला. त्याची पण 6च रोपे आहेत, आणि जसं मी म्हणलं तशी मी छोटी छोटी रोपे अजून तयार करत आहे. ही आहेत 2 ढोबळी मिरचीची रोपे, म्हणजेच कॅप्सिकम. थोडी इथे पालक आहे. इथे आपण जे ग्रीन सक्युलंट बघितलं त्याच्यातलं हे रेड टाईप आहे. ऑल्सो अनदर कटिंग फ्रॉम ए गार्डनर. आय मेड लॉट्स ऑफ दिस. आता एक राहिलेला आहे. आता हे आहे माझं येलो रोज, व्हेरी स्पायकी, तुम्ही बघू शकता. हे जे काठे खूप बेकार लागतात. वन ऑफ माय मोस्ट डेंजरस रोजेस आय हॅव. आणि ह्याला पण अशी खूप छान येलो फुले येतात, फक्त की त्यांना एवढा वास नाही आहे, बट स्टील व्हेरी नाईस शो पीस इन माय गार्डन. ही आहे येलो जास्वंदी, येलो ऑरेंज आणि रेड मिक्स जास्वंदी, व्हेरी ब्युटिफुल. ही आहे अजून एक रेड जेनेरेलिया, व्हेरी हार्ड नेम, ठीक आहे, आपण बघितले पाठीमाग. ही अजून आहेत झेंडूची रोपे. हे आहे एक सुंदर व्हाईट रोज. कुणाकडे असे रोजेस असतील तर मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये, बिकॉज आय नो हे होपफुली खूप तुमचे पण असे मोठे असतील आणि छान असतील, पण तुमची जर छोटी रोपं असतील तर त्याला भरपूर खत द्या, भरपूर पाणी द्या, आणि त्याला काय वेळेस असा रोग पडतो, त्याला औषध मारू शकतो आपण, पण नाही मारलं तरी चालतं, ते असं काय अफेक्ट करत नाही झाडांना. पण तुम्हाला जर चांगलं म्हणजे वाटत असेल ते चांगलं दिसत नाही आहे तर त्यासाठी स्प्रेही मिळतो, तो तुम्ही कोणत्याही अशा गार्डन शॉपमधून आणू शकता. आता इकडे आहे असा जुईमधली ही जुई चमेली, हा जास्मिनची फुलेत, जी मी माझ्या शॉर्टमध्ये टाकली होती. आणि अतिशय सुंदर वास, अतिशय सुंदर लुक, बघू शकता. हे गच्च भरलं आहे आता. ॲक्च्युली मला आता शिकवले एवढी फुलं आले त्याला, पण हां तुम्ही बघू शकता असे 5 कळ्या, अशा 5 ह्याला अशा पेटल्स आहेत, आणि खूप छान दिसतं, आणि वास तर खूप छान येतो. हे आहे ॲलोवेरा, म्हणजेच कोरफड. याची पानं मी झाडांना फर्टिलायझर द्यायला पण वापरतो, आणि स्किनसाठी आणि केसांसाठी खूप छान असते ॲलोवेरा जेल. हे आहे माझं ऑरेंज ट्री, व्हेरी यंग. I got it this year in spring. I mean last year in spring, never mind. ओके, ह्याला मला ते पुढच्या सीझनपर्यंत नक्कीच प्रॉपर फ्रूट येईल. यावेळेस आलं होतं पण सगळं गळून पडलं, व्हेरी सॅड. बट येस, दिस इज अ नाईस ऑरेंज प्लांट विथ सम मॅरीगोल्ड. अजून झेंडूची रोपे 3-4 अजून. हा आहे मोगरा. याची फुले नाही आहेत, पण मी नक्की शॉट टाकेल यावरती, नक्की शॉट टाकेल, कारण असला अजून मोगरा नाही आहे माझ्याकडे. ऑफकोर्स ही आहे एक डेझी, आणि प्रत्येक मराठी माणसाच्या घरी असलेली तुळस, तुम्ही बघू शकता.
थोडी जळलेली आहे. ओके, मला काढू वाटत नाही आहे जळलेली, त्याच्यामुळे आहे. आणि अशा मंजुळ्या येतात त्याला भरपूर आहे. ती आपण टाकूया थोड्या इथे लावायला. आणि याचे खूप बेनिफिट्स आहेत. मी जेव्हाही मला खोकला सर्दी होईल तेव्हा मी याच्या पानांचा काढा करतो. जरूर ट्राय करा तुम्हीही. कच्ची पानं खाऊ शकतो. मग आहे हे एक पिंक रोज. दिस इज सपोज टू बी अ पिंकिश ऑरेंजिश रोज, पण भरपूर ऊन पडल्यामुळे हे येलो पडतं आहे. ह्याला काय उपाय असेल तर नक्की मला सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये. हा आहे एक सुंदर असा चाफा. याला फुले आलेली नाही आहेत अजून, मला यावर्षीच सापडले एक रोप. पण हा खूप छान आला आहे, खूप भारी पानं आली आहेत त्याला. त्याच्यामुळं होपफुली बाय दी स्प्रिंग याला नक्की छान सुंदर फुले येतील. आणि मला अजून एक त्या मला ते दर सीझनला एक गार्डन टूर करत राहील, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना अपडेट्स राहतील माझ्या ह्या गार्डनबद्दल. तुम्हाला एक असा फुल व्ह्यू देतो मी थोडा. आणि स्नेक पीक ऑफ दॅट साईड. आणि परत इकडे येऊया आपण. हे आहे अजून एक रेड रोज. हे पण चाफ्यासोबतच आणलेलं आहे. हे आहे माझं एक येलो रोज, बटन रोज आहे. अतिशय सुंदर आणि अजिबात काठी नाही आहे त्याला, विच इज सरप्रायझिंग. हे दाखवायची गरज नाही आहे, पण तुम्ही बघा. हे त्याच एका रेड रोज सारखं हे एक रेडिश पिंकिश असं रोज आहे. बघा, ब्युटिफुल. स्क्रीनशॉट काढून घ्या. ब्युटिफुल. ही आहे एक जास्वंदी, रेड जास्वंदी, म्हणजेच हायबिस्कस. बघू शकता, अमेझिंग. सो इट इज रेड विथ ए ब्लॅक स्पॉट इन द मिडल. आणि याची 2 रोपे आहेत माझ्याकडे. इथे तुम्ही बघू शकता मी झेंडूची रोपं तयार करत आहे. ह्याच्यात सिम्बा कर्व्ड आणि ऑरेंज बॉय. हा आहे माझा अजून एक जॅस्मिनचा वेल. आणि तुम्ही म्हणत असाल, अरे बापरे, ते ब्राऊन काय आहे? ते आहे एका पक्ष्याचं घरटं. तर आता मी वरपर्यंत जाऊ शकत नाही. हे पडला, मी पडला. अरे बापरे. आणि पण मी झूम करून तुम्हाला दाखवतो. हे पक्ष्याचं घरटं आहे. सॅडली पिल्ले नाही आहेत त्याच्यात, पण जुनं आहे ते तसंच ठेवलं आहे छान, कारण डू नॉट डिस्टर्ब नेचर. या जॅस्मिनलाही अतिशय सुंदर फुले येतात. ही आहे 2 डेझीची रोपे. व्हेरी नाईस. दीज आर ऑरेंज डेझीज. अजून एक सॅम्बा जॅस्मिन, ह्याला पण हा आहे मोगरा. ह्याला पण खूप छान फुले येतात ॲक्च्युली. आय हॅड सम इन द फ्रीज, कारण आपण कलेक्ट करू शकतो फ्रीजमध्ये ठेवून, मग नंतर त्याचा हार करू शकतो. बट नॉट राईट नाव. आय डोंट हॅव एनी फ्रेश वन्स टू शो नाव. हे आहे माझं एंड ऑफ द गार्डन. आणि हा आहे माझा मोठा वेजी पॅच. नदर स्नीक पीक. होपफुली तुम्हाला कळलं नाही काय आहे ते. हे आहे टोमॅटो. हे आहेत रिपन्झल टाईप टोमॅटो. आणि मी आत्ताच मागाशी एक काढलं, जे मी नव्हतं करायला पाहिजे, कारण तुम्ही बघितलं. नेवर माइंड. ह्याच्यासोबत आहेत पीज या झाडावरती चढवलेले. अजून ढोबळी मिरची. सो 1 2 3 4 5 6 कॅप्सिकम प्लांट्स. वी हॅव सम स्प्रिंग अनियन हिअर. हे पण फक्त हे बघा, आपण जे दुकानातून किंवा बाजारातून जे आपण आणतो कांद्याची पात, ते जे आपण कापून वाईट म्हणजे ह्याचा बुडका असतो, तो जो आपण फेकून देतो, तो तुम्ही एका कुंडीमध्येही, छोट्याशा एवढ्या कुंडीमध्येही तुम्ही
हे लावू शकता. आणि हे बघा किती छान पात येते. आणि ह्याला खूप कमी पाणी लागतं. तुम्ही आठवड्यातनं 2दा-3दा डिपेंडिंग ऑन द क्लायमेट पाणी देऊ शकता. आणि थोडी स्पिनेच आहे. अजून एक छोटूसं टोमॅटो. ही आहे माझी स्ट्रॉबेरी. आय हॅव सम प्रॉब्लेम्स विथ पेस्ट्स, त्याच्यामुळे हे असं नेट लावतो मी. हे अजून एक स्ट्रॉबेरी टू प्रोटेक्ट दिस अमेझिंग फ्रूट. फ्रेश स्ट्रॉबेरीज, व्हेरी नाईस. नाव अजून एक टोमॅटो छोटं. त्याच्या बाजूने आहे स्पिनेच, अजून स्पिनेच. आणि वाटाणा म्हणजेच पीज. अजून हे आहेत ग्रीन गार्डन पीज. हे आहे रॅटटेल म्हणजेच मुळ्याच्या शेंगा. आणि तुम्ही बघू शकता ह्याला अशा शेंगा लागलेल्या आहेत. याची भाजी करतात. ही आहे भेंडीची रोपे. हे सगळ्यात मोठं वालं आहे. इथे थोडी असं एक्सपेरिमेंट केला आहे मी. आपण असे जे बॉक्सेस असतात, असे बॉक्सेस कार्डबोर्डचे, हे बेटा इको फ्रेंडली. तर हे पण तुम्ही लगेच फेकून देत जाऊ नका. याच्यात मी आता सध्या मेथी लावलेली आहे थोडी, कारण मी दुसरीकडे लावली आहे थोडी, मग त्याच्यासोबत थोडी ही लावली आहे. आणि मेथी एवढी पण येत नाही ह्याच्यात, पण फक्त तुम्ही थोडीशी कोथिंबीर लावू शकता. हे बघा, अशी कोथिंबीर लावायची थोडी. आणि पक्ष्यांपासून थोडं संरक्षण करायला लागतं. हे बघू शकता तुम्ही, तेवढंच आहे. आणि पाणी. आणि मेथी चांगली आहे तुम्हाला जशी खायची आहे. काय काय लोक खूप कवळी खातात, काय काय लोक थोडी मोठी करतात. तुमच्या प्रेफरन्सनुसार तुम्ही ती काढू शकता. हे आहे अजून टोमॅटो. हे आहे पिंक पर्ल टाईप्सचे टोमॅटो. ही आहे केल. दिस इज गुड फॉर स्मूदीज. आणि याची भाजीही करतात. या व्हेरी बिग, यू कॅन सी व्हेरी बिग. आणि हे बघा, मी मिस केला, हा आमचा कढीपत्ता. कढीपत्ता सगळ्यांनाच माहिती आहे. काही मटन किंवा चिकन करताना वापरतात. मी हा पोह्यांसाठी वापरतो मेनली, आणि काय बाकीच्या गोष्टींसाठी. आता सगळं सांगत बसणार नाही, कारण हा व्हिडिओ खूप लॉंग व्हायला लागला आहे. प्लीज वॉच टिल दी एंड. सॉरी, आय एम जस्ट ट्राईंग टू गिव्ह अ फुल गार्डन टूर. म्हणजे तुम्ही सगळेजण सगळं माझं फुल गार्डन बघू शकता. सो स्टे ट्यून प्लीज. इथे आहे अजून वाटाणा. आता हे खूप मोठं बुश आहे म्हणून मला वाटाणे कुठे दिसत नाही आहेत एवढे. आहे बा इथे, छान. इथे एक हनी ड्रॉप टाईप टोमॅटो आहे. हे येलो टोमॅटो आहेत, की तुम्ही कोणी बघितले असतील का नाही माहीत नाही मला, पण हे आहेत येलो टोमॅटो. आणि हे आहेत ब्लॅक रशियन टोमॅटो. हे ॲक्च्युली ब्लॅक नाही आहेत, असे पर्पलिश कलरचे टोमॅटो असतात हे. आणि ह्याला हे बघा, तुम्ही बघू शकता असं टोमॅटो आहे ह्याला. तर हे सगळे जे आपण टोमॅटो बघितले ते आहेत चेरी टोमॅटो. पण हे एकमेव झाड आहे जे मोठं टोमॅटो येतं. अजून 2 होते, पण ड्यू टू सम reasons I had to take those plants out, so you cannot see them right now, but yes. आणि ही आहे अशी थोडी मोठी मेथी. आता या साईजची झाल्यावर तुम्ही काढू शकता. आता कालच मी थोडी काढली आहे ह्याच्यातली खायला. कवळी अशीच खाऊ शकता तुम्ही. म्हणजे हे बघा, अशी पिक करून तुम्ही कवळी अशी खाऊ शकता. आता हे मी माझ्यासोबत ठेवतो. हे बघा, मी कॅमेरा टर्न करू शकत नाही आहे, पण हे बघा मी खाल्लेली आहे. त्याच्यामुळं व्हेरी नाईस स्नॅक टू हॅव इन द गार्डन. मला खूप आवडतं, कारण मी इथल्या बसल्या थोडी तोडून माझी मी खाऊ पण शकतो.
ऑब्विसली वॉश करून, आता मी वॉश केलेली आहे, डोंट वरी, तसेच नाही घातलं मी तोंडात. इथे आहे कोथिंबीर, अतिशय सुंदर, म्हणजे एवढी चांगली कोथिंबीर माझी कधी झालेली नाही. आता मी ही थोडी मोठी होऊ देणार आहे अजून, एवढी मे बी, आणि मग काढणार आहे. तरी तुम्ही मधून मधून अशी एक दोन अशी, आता हे नाही असं नका घेऊ प्लीज. हे तुम्ही अशी तशी पण घेऊ शकता, डोंट वरी. आणि हे बघा, अशी रोप, अशी छोटी छोटी पानं तुम्ही अशी पिक करू शकता याची, किंवा मधून एक मी रोप शकतो. हां, हे मधून असं तुम्ही इथं प्लग करू शकता, आणि हे मिडलमधलं जे पान आहे वरती आहे. आणि इथं आहे एक रँडम लसूण. अँड हिअर आपण व्हिडिओ एंड करत आहे. आणि व्हिडिओ एंड करायला तुम्ही हा मस्तपैकी छान पक्षी बघा आणि गेला उडून. सो दॅट. हॅलो, मी आरुष पांढरे परत एक व्हिडिओ घेऊन येत आहे. मी यूट्यूबवरती एक पोस्ट टाकली होती की मी एक गार्डन टूर करणार आहे, फुल गार्डन टूर. माझं जे वेजीज आहेत, फुलबाग आहे, तर मी एक शॉर्ट पण टाकली होती माझ्या फुलांबद्दल, ज्याच्यात आहे झेंडू, मोगरा, गुलाब एक्सेट्रा. आणि आज मी फुल गार्डन टूर देणार आहे, तर चला आता आपण बघूया. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. Thank you for watching everyone. Please like, share and subscribe. It really helps me a lot. And please comment for another garden tour. मी autumn मध्ये नक्की एक garden tour करेन. Okay. See you in the next video.